नमस्कार मंडळी, बघू शकता आपण जी आज रेसिपी आणलेली आहे वांग्याचं भरीत आणि खूप वेगळ्या पद्धतीचं वांग्याचं भरीत आज आपण बनवलेलं आहे आणि दिसायला पण किती छान दिसतं ना। तर आज आपण ही रेसिपी करणार आहोत एकदम मोजक्या साहित्यात आणि घरात उपलब्ध होईल अशा मी झटपट आणि सोप्या रेसिपी घेऊन येते। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सर्वात प्रथम मी घेतलेले आहेत 2 वांगी, 1 टोमॅटो, बारीक चिरून कांदा, थोडीशी कोथिंबीर, यामध्ये घेतलेले आहे मी लाल तिखट, गरम मसाला आणि हळदी पावडर। त्याचबरोबर घेतलेला आहे मी इथे कढीपत्ता, लसूण आणि मिरची आणि इथे घेतलेले चवीनुसार मीठ। तर आता आपण सुरुवात करूया आपल्या कृतीला। थोडंसं माझा आवाज तुम्हाला वेगळा वाटत असेल कारण माझी तब्येत सुद्धा ठीक नाहीये, सो वारंवार माझी आता आजारी पडण्याची सुद्धा थोडी कॅपॅसिटी खूपच वाढली आहे, त्यामुळे आवाज थोडा क्लिअर येत नसेल। आता आपण सुरुवात करूया आपल्या कृतीला। तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, मी एक वांग घेतलंय, मी अशा प्रकारे जरा कट मारून घेते। त्याला थोड्या अंतरावर आपल्याला कट मारायचा आहे। ठीक आहे, आता आपण हे जे कट मारले ते थोडेसे आपल्याला ओपन करून घ्यायचे आणि याला मी आता तेल लावून घेते। तर मी आता हे वांग जे आहे याला मी तेल लावून घेते व्यवस्थित। शक्य झालं जर वांग तुमचं अति मोठं असेल तर जर मोठे कट मारून त्याला तेल आतून सुद्धा लावून घ्यायचं। ठीक आहे, तर इथे हा मी मिरचीचे जे तुकडे घेतले ते आतमध्ये भरून घेते आणि एक लसूण। सेम प्रोसिजर आपल्याला प्रत्येक कापलेल्या लेयर मध्ये करायचं आहे। मी एक लसूण आणि एक मिरचीचा काप टाकणार आहे आतमध्ये। तर बघू शकताय मी वांग पूर्णपणे छान असं भरून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे चुलीमध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वांग। चला तर भाजायचं कसं ते एकदा दाखवते मी तुम्हाला। तर इथेही मी चुलीत व्यवस्थित आग पेटवली होती। हे जे वांग आहे ते मी आता आतमध्ये टाकत आहे आणि आपल्याला व्यवस्थित परतून ते वांग भाजून घ्यायचं आहे। आणि त्याच पद्धतीने आपल्याला टोमॅटो सुद्धा जो मी अख्खा घेतला होता तसाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे, थोडंसं तेल लावून। तर इथेही मी दोन्ही वांगी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि वांगी भाजल्यानंतर खूप सॉफ्ट होतात। चमच्याने जरी मॅश करायला गेलं तरी चमच्याने सुद्धा छान मॅश होतात। आणि हा टोमॅटो होता जो मी अख्खा घेतला होता तो सुद्धा मी भाजून घेतलेला आहे व्यवस्थित। आता आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित। तर आपण आता हे मॅश करून घेऊया। तर ही जी आता मी भाजलेली वांगी आहेत ना, ती वरचं मी हे जे कवर आहे ते काढून घेते कारण ते थोडंसं करपलेलं असतं, तर मग त्याची चव चेंज होऊ शकते। मग आपल्याला ते थोडं वरचं जेवढं निघते एक्स्ट्राचं तेवढंच आपल्याला काढून घ्यायचं आहे। जास्त डीप तर आपण नाही आतमध्ये जाऊ शकत। आणि मागच्या व्हिडिओत मी बोलले होते की मी केकचा फोटो देईन म्हणून, पण एडिटिंग करताना तो फोटो म्हणजे द्यायचा राहून गेला। तर ह्या व्हिडिओत मी ते नक्की तुम्हाला दाखवेन। आणि आपल्याला हे जे वरचं आहे हे सुद्धा काढून घ्यायचं आहे व्यवस्थित, हे काही तेव्हा उपयोगाला येत नाही। तर मी ते हा टोमॅटो व्यवस्थित बारीक करून घेते। मी जास्त
जोर देत नाही आहे. मी हा टोमॅटो आता इथे व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने मी वांगंसुद्धा यामध्येच मॅश करून घेणार आहे. जर आपले टोमॅटो आणि वांग हे व्यवस्थित भाजलं असेल चुलीमध्ये किंवा गॅसवरती तर सहज बारीक होतं लगेच. हे वांगंसुद्धा घेतलेलं आहे. वाव. आता आपल्याला हे सेम प्रोसिजरने दुसरं सुद्धा वांग यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मी इथे आता खूप छान पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे. वांग मी एकदम सुद्धा बारीक मॅश केलेलं नाही आहे, कारण जेव्हा आपण भाकरी किंवा भातासोबत खातो तेव्हा वांग्याचं थोडंसं तरी टेस्ट येण्यासाठी म्हणून मी हे असं ठेवलेलं आहे. आता आपण ह्याला व्यवस्थित फोडणी लागून म्हणजे फोडणी देऊन घेऊया. तर त्यासाठी मी चुलीवरती एक तवा ठेवलेला आहे आणि मी तव्यामध्येच फोडणी देणार आहे. तर आपण आता ह्याला फोडणी देऊन घेऊया. मी तवा तापत ठेवला होता, त्यामध्ये मी 2 पळी इतकं तेल टाकलं. त्यामध्ये मी आता टाकत आहे कढीपत्ता आणि त्याचमध्ये टाकते मी कांदा. तुम्ही म्हणाल हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. हो, ह्यामध्ये बरीच पद्धत माझी मी वेगळी वापरलेली आहे, कारण आपण रोजचं तेच खाऊन कंटाळलेलो असतो. तर थोडासा काहीतरी चेंजेस म्हणून मग मी ही फोडणीचं भरीत अशी मी हे शोधून काढलेली आहे. कांदा आपल्याला थोडासा ब्राउनिश करून घ्यायचा आहे, कारण कांद्याचा थोडासा कच्चापण येणं हे सुद्धा त्या भरीतमध्ये एक कॉमन गोष्ट असते. तर त्यामध्ये मी आता हे सर्व मसाले जे घेतले होते ते ॲड करते. तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट हा सुद्धा वापरू शकताय. मी स्किप करते. ओके. आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आपलं जी चटणी आपण करून घेतली होती वांग्याची. आणि आपल्याला ॲड करायचं आता मीठ. भाकरीसोबत किंवा भातासोबत खाण्याला एक नंबर लागतं. वास पण खूप छान सुटलाय. आपल्याला ही जास्त परतवून घेण्याची गरज नसते. थोडं थोडं आता हे परतवून झालंय. 1-2 मिनिटं फक्त वाफून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपण हे काढून घेऊ शकतो. मी थोडंसं आता इथे ह्या कंडिशनला असं सोडत आहे. चुलीवरचा जो जाळ होता माझा मी थोडा प्रॉपरली कमी केलेला आहे. गॅसवर करणार असाल तर गॅससुद्धा आपल्याला खूप लो फ्लेममध्ये करायचं आहे ते, कारण हे असं शिजायला पाहिजे. तर मी हे व्यवस्थित झाकून घेऊन शिजवते. तर बघू शकताय खूप छान आपलं आता हे जे भरीत होतं वांग्याचं किंवा जी चटणी होती ती बनून तयार आहे. आता आपण ही काढून घेऊया. तर आपली इथं जी वांग्याची चटणी किंवा वांग्याचं जे भरीत होतं ते बनून तयार झालेलं आहे. तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, कमेंट करून मला नक्की सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात. आणि बाजूच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.